ही सर्व मते भाजपचे संजय काका पाटील यांच्या विरोधातील होती, ज्यामुळे पडळकर पुन्हा एकदा सेट वाचवणारे ठरले। लोकसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि विधानसभेसाठी थेट अजित पवारांविरोधात बारामतीतून लढले। जरी त्यांचा पराभव झाला तरी अजित पवारांसारख्या दिग्गजाला आव्हान देऊन त्यांनी मोठ्याला लढण्याची आपली रणनीती कायम ठेवली। भाजप नेत्यांना पडळकरांचे महत्त्व कळले आणि त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले। त्यानंतर जतमधून त्यांना पुन्हा विधानसभेची संधी मिळाली आणि ते विजयी झाले। आता पडळकरांना टाळता का येत नाही? पडळकरांवर भाजप कारवाई का करत नाही? यामागे काही ठोस कारणे आहेत। पडळकर हे धनगर समाजाच्या तरुणाचे प्रतिनिधित्व करतात। हा समाज केवळ जतमध्येच नाही तर सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे यांसारख्या दुष्काळी पट्ट्यातील अनेक मतदारसंघात उमेदवार पाडण्याची किंवा निवडून आणण्याची क्षमता ठेवतो। हा जनाधार भाजपला गमवायचा नाही। पडळकरांची आक्रमक शैली आणि पवार विरोधाची त्यांची भूमिका कायम आहे। हीच त्यांची राजकीय ओळख आहे। जर त्यांनी हे सोडले तर त्यांची राजकीय किंमत कमी होऊ शकते। त्यामुळे त्यांना रोखणे किंवा त्यांची आक्रमकता कमी करणे भाजपसाठी कठीण आहे। पडळकरांच्या भोवती त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे आणि आक्रमक वलय आहे। गोपी शेठ हेच दैवत असे स्टेटस टाकण्यापासून ते त्यांच्यासाठी कठोर शपथा घेण्यापर्यंत कार्यकर्त्यांची निष्ठा दिसून येते। हे कार्यकर्ते पडळकरांचे मोठे पाठबळ आहेत। अजित पवार सध्या महायुतीचा भाग असले तरी त्यांच्यावर पडळकर करत असलेली टीका भाजपसाठी राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकते। यामुळे अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर दबाव ठेवता येतो किंवा त्यांच्या विरोधातील भावनांना वाट मोकळी करून देता येते। विधान भवनातील राड्यानंतर पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी मी शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका किंवा सकाळी जे नाटक सुरू होतं त्यावर मी सविस्तर बोलेन अशा त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्यांची आक्रमकता अजूनही कायम असल्याचे दिसते। पक्षाने कारवाई न केल्यामुळे गोपी शेठना टाळता येत नाही ही चर्चा अजूनही सुरू आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।